शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे पत्र हे शिक्षण संचालनालयाकडून जारी करण्यात आले आहे. या पत्रामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे जी प्रत्येक मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे. 8 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी एका महत्त्वाच्या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. पण ही स्पर्धा नेमकी कोणासाठी आहे? कोणत्या इयत्तेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात? नोंदणी कशी करायची? अंतिम तारीख कोणती आहे? प्रवेश शुल्क किती आहे? आणि जिल्हा व राज्यस्तरावर विजेत्यांना किती बक्षिसे मिळणार आहेत? या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे या पत्रामध्ये दिलेली आहे. याशिवाय या पत्रात शाळांनी कोणती ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करायची, मुख्याध्यापकांनी कोणती जबाबदारी पार पाडायची, विद्यार्थ्यांची नोंदणी कधीपर्यंत करायची आणि संपूर्ण वेळापत्रक काय याचीही सविस्तर माहिती या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी गटनिहाय वर्गवारी, बक्षिसांची रक्कम आणि प्रत्येक टप्प्याचे अधिकृत वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा. सोबतच या व्हिडिओला अधिकाधिक शिक्षकांपर्यंत शेअरही करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं आणि हे पत्र शिक्षण विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे. पत्राचा विषय आहे दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा आयोजनाबाबत आणि या अनुषंगाने 3/7/2026च्या पत्राचा संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. त्यानंतर काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण स्क्रीनवर यथावकाश पाहू शकता. या पत्रातले काही महत्त्वाचे बिंदू हे आपण जाणून घेऊया. सुरुवातीला आहे बालचित्रकला स्पर्धा खालीलप्रमाणे गटनिहाय आयोजित करण्यात येईल. गट 1 मध्ये इयत्ता 1ली व 2री, गट 2 मध्ये इयत्ता 3री व 4थी, गट 3 मध्ये इयत्ता 5वी, 6वी व 7वी आणि गट 4 मध्ये 8वी, 9वी, 10वी या वर्गाचा समावेश असेल. बालचित्रकला स्पर्धा बक्षिसांची रक्कम खालीलप्रमाणे असणार आहे. पहिले बक्षीस जिल्हास्तरीय 2,000 रुपये, दुसरे 1,000 रुपये, तिसरे 500 आणि चौथे 250. त्यानंतर या ठिकाणी राज्यस्तरीय बक्षिसांची रक्कमसुद्धा आपल्याला दिसते आहे. पहिलं बक्षीस 10,000 रुपये, दुसरं 5,000 रुपये, तिसरे 2,500 आणि चौथे 1,000 रुपये. स्पर्धेच्या गटनिहाय प्रश्नपत्रिका संबंधित केंद्र शाळांना ऑनलाईन प्रत्येक केंद्र किंवा शाळाकरिता एक उपलब्ध करून देण्यात येतील. तदनंतर संबंधित वर्गातील पर्यवेक्षकाने गटनिहाय प्रश्नपत्रिकेचा विषय फळ्यावर लिहून देणे बंधनकारक राहील. स्पर्धकांना 11x15 इंच आकाराचा कागद, ड्रॉइंग पेपर संबंधित केंद्र शाळांनी पुरवणे आवश्यक राहील. बालचित्रकला स्पर्धेकरता जमा होणाऱ्या परीक्षा शुल्कातून केंद्र शाळांनी ड्रॉइंग कागदाचा खर्च वजा करून उर्वरित रक्कम मंडळाकडे जमा करावी. स्पर्धकांनी नेमून दिलेल्या ठिकाणी स्वतःचे रंग, ब्रश व इतर चित्रकला साहित्य यांचा वापर करून 2 तासात चित्र पूर्ण करणे आवश्यक राहील. बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणारे परीक्षा शुल्क महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. जिल्हा व राज्य पातळीवर होणारा बक्षिसांवरील खर्च महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून करण्यात येईल. तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर स्पर्धेचं आयोजन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी समिती जी आहे तिची रचनासुद्धा दिसत आहे. त्यानंतरचा भाग आहे तो बालचित्रकला स्पर्धा 2026च्या आयोजनाच्या वेळापत्रकासंदर्भातला आहे. हे वेळापत्रक नेमकं कसं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता.
अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं 7/7/2026 हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.